अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीसताईंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। कारण मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता निधी वितरित करण्याबाबत नवीन शासन निर्णय आलेला आहे। आता महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण का तर अंगणवाडी सेविका असो अंगणवाडी मदतनीसताई यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। कारण निधीचं वितरण करण्यात आलेलं आहे। आता किती निधी वितरण करण्यात आलेलं आहे ही सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका असो अंगणवाडी मदतनीसताई यांचे सरकारला बरीचशी मदत होते। कारण का प्रत्येक योजनेच्या वेळेस सरकार नेहमीच अंगणवाडी सेविकाताईंना अंगणवाडी मदतनीसताईंना जबाबदारी दिली जाते व त्याबाबत मानधन व प्रोत्साहन भत्ता सुद्धा दिला जातो। तरी ते आत्तापर्यंत तुम्हाला प्रोत्साहन भत्ता वेळेवरती जमा झाले आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे। शासन निर्णय काय तुम्ही पाहू शकता। आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते। आता ही शासन निर्णय जी वेबसाईट आहे gr.maharashtra.gov.in महाराष्ट्र शासनचं जे शासन निर्णय येतात त्यावरती आलेला GR आहे, तुम्ही पाहू शकता। तरी ते सदर शासन निर्णय व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे माहे डिसेंबर बघा डिसेंबर महिन्याचे हे प्रोत्साहन भत्ता आणि मानधनाच्या बाबत अपडेट आलेली आहे। तर तुम्हाला निधी वितरण करण्यात आले असल्यामुळे नक्कीच प्रोत्साहन भत्ता सुद्धा जमा होणार आहे, निधी सुद्धा जमा होणार आहे। बरेच अंगणवाडी सेविकाताई आहेत, आपल्या मदतनीसताई आहेत, त्यांनी कमेंट केलेली आहे की आमचे काही महिन्यांचेच फक्त प्रोत्साहन भत्ता आला आहे, काही महिन्यांचे जमा झालेलं नाही, तर आम्हाला काय करावं लागणार आहे। तर लक्षात घ्या, वजन उंचीमध्ये तुमचे जे काही मार्क जात असतील तर ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने करायचं आहे। MPR ओपन करून वजन उंची नक्कीच चेक करायचं आहे, जेणेकरून तुमचा प्रोत्साहन भत्ता तुम्हाला वेळोवेळी मिळेल। तरी ते तुमचे जे MP आहे ते MPR आहे ते ओपन करा, चेक करायचं आहे। त्याचे मार्क दिले जातात, त्यानुसार तुम्हाला प्रोत्साहन भत्ता मिळत असतो। तर मानधन सुद्धा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे इथे बघू शकता तुम्ही एकूण 178.72 कोटी एवढा अतिरिक्त राज्य हिश्श्याचे आवश्यक निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासनाने मान्यता देत आहे। तर लक्षात घ्या, अंगणवाडी सेविका व मदतनीसताई यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता इथे मेन्शन केलेलं आहे। त्यामुळे सरकारला आता मानधन व प्रोत्साहन भत्ता जी अंगणवाडी सेविकाताई व अंगणवाडी मदतनीसताई आहे त्यांच्या खात्यामध्ये जमा करावेच लागणार आहे। आता या पूर्ण तक्त्यामध्ये आपल्याला माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। विद्यमान तरतूद आहे, यापूर्वी वितरित निधी किती केला होता, या आदेशावर वितरित करण्यात येत असलेला निधी किती आहे, ही सगळी माहिती ते देण्यात आलेली आहे। तर त्यामध्ये पोषण आहार आहे, पोषक अन्न व पेयांचे वितरण आहे, विशेष पोषण आहार कार्यक्रम आहे, अंगणवाडी सेवा ही आणि मजुरी असणार आहे। तर तुम्हाला सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध देण्यात आलेला आहे। तर अंगणवाडी सेविकाताईंनो, तुम्हाला प्रोत्साहन भत्त्याबाबत किंवा मानधनबाबत काही प्रॉब्लेम येत असतील, आत्तापर्यंत सप्टेंबर 2025 पर्यंत जे अंगणवाडी सेविकाताई आहे मदतनीसताई आहे त्यांच्या खात्यामध्ये प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे। मात्र बरेच जणांची तक्रार आहे की ऑक्टोबर महिन्यापासून आम्हाला प्रोत्साहन भत्ता जमा झालेला नाही। तर एकदा तुम्ही नक्की चेक करून घ्यायचं आहे व आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे तुम्हालाही सुद्धा प्रोत्साहन भत्ता जमा होत आहेत का नाही। कारण बरेच अंगणवाडी सेविकाताईंना जमा होत नाहीत व GR मध्ये म्हणजे शासन निर्णयामध्ये हे निर्णय घेतले जात आहेत की मानधन व प्रोत्साहन भत्ता दोन्ही अदा करण्याकरिता निधीचं जे वितरित आहे करण्याबाबत, तर मग अंगणवाडी सेविकाताईंना व अंगणवाडी मदतनीसताईंना हे का मिळत नाही। तर प्रोत्साहन भत्ता 1 महिन्यातही मिळाला नाही तर तुमचे जे काही MPR आहे ते चेक करायचं आहे। MPR ओपन करून त्याची वजन उंची चेक करायचं आहे, ज्यामध्ये मार्क तुमचे जाणार नाहीत। तर महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या अंगणवाडी सेविकाताईंना नक्की शेअर करावा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करायचं आहे। धन्यवाद।